मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे गर्भरेशमी धागा. हिरवीगार नऊवार साडी, त्याला मस्त पिवळे काठ, कपाळी लाल लाल कुंकू, हातभर हिरव्या बांगड्या घातलेल्या आजी नेसलेल्या साडीवरून सारखा हात फिरवत होत्या आणि खुदू खुदू हसत होत्या. मनोमन खुश होत होत्या. रोजच्या कामात व्यस्त असलेली आजी दिवसभर काम करत राही. कोणाला काय हवं काय नको सगळं बघत असे. आजी एकदम हरहुन्नरी. सगळ्या विषयातली तिला माहिती होती. अगदी स्मार्टफोन काय घेऊन बसलात, ट्विटरवरचं ट्विट सुद्धा तिला माहीत होतं. राजकारण असो की अर्थकारण, आजीला सगळीकडच्या बातम्या. अगदी त्यातलं सखोल ज्ञान नसेलही, पण जुजबी ज्ञान नक्की होत. आयुष्यभर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कष्ट करणाऱ्या आजीला आज आभाळ ठेंगणं झालं होतं. शेजारी राहणाऱ्या सोनू आणि पिनू, यातला पिनूला अभ्यासातली कोणतीच गोष्ट लक्षात राहत नव्हती. त्यामुळे त्याला अजिबात चांगले मार्क पडत नव्हते. पिनू रोज आजीशी गप्पा मारायला यायचा. भरपूर गप्पा मारायचा, आजीला थोडी मदतही करायचा. आजीने एक दिवस विचार केला, पोरगं मनानं खूप चांगलं आहे, पण शिकलं पाहिजे. नाही शिकलं तर उपयोग नाही, अगदी वाया जाईल. आजीने एक युक्ती लढवली. रोज पिनूला एक अभ्यासाचं पुस्तक घेऊन यायला सांगितलं आणि म्हणाली, मला पण तुझ्यासारखं शाळेतलं पुस्तक शिकायचंय, शिकवशील? पिनू म्हणाला, हो शिकवीन की. रोजचा अभ्यास सुरू झाला. पिनूने मनापासून शिकवायचं आणि आजीने मन लावून शिकायचं. आजी स्वतःही काही प्रश्न पिनूला विचारायची. आजीला लिहिता वाचता येत असल्यामुळे कुठेच अडचण आली नाही. पिनूला मात्र स्वतःचा अभ्यास सुरू करावा लागला. आजीला शिकवायचंय म्हणून तो स्वतः अभ्यास करू लागला. आता आजीला शिकवताना त्याचा सराव व्हायचा. मग त्यातला थोडा महत्वाचा भाग आजी म्हणायची, मला हे कळलं नाहीये, म्हणून पिनू तिला सोप्या भाषेत समजावून सांगायचा. हे करता करता पिनूच्या लक्षात आलं की माझ्या लक्षात राहण्यासाठी मला 3 ते 4 वेळा सराव करणं गरजेचं आहे. मग माझ्या ते पक्क लक्षात राहतं. या परीक्षेत पिनूला खूप चांगले मार्क पडले. एक दिवस वर्गात बाईंना कोणीतरी एक शंका विचारली. बाईंनी कितीही सोपं करून सांगितलं तरी त्या मुलाला कळेना. पिनूच्या हे लक्षात आलं. पिनूने व्यवहारातलं उदाहरण त्या गोष्टीला जोडून ती गोष्ट समजावून सांगितली. त्या मुलाला एकदम समजलं. बाई म्हणाल्या, पिनू कुठे रे शिकलास हे इतकं सोपं करून बोलायला? म्हणाला, आमच्या शेजारी एक आजी राहतात, त्यांना मी रोज आपला अभ्यास शिकवतो. तो मी आधी समजावून घेतो, मग त्याला उदाहरणं कशी जोडता येतील ते बघतो, आणि उदाहरणं तीही अगदी आपल्या रोजच्या व्यवहारातली ती त्यांना सांगतो की त्यांना ते समजतं आणि माझाही अभ्यास होतो. बाई एकदम म्हणाल्या, म्हणजे अरे पिनू, तू तर स्वाध्याय प्रवचन असे सूत्रच वापरलंयस. स्वतः अभ्यास करायचा आणि प्रवचन म्हणजे इतरांना समजावून सांगायचं. वा पिनू. तोच पिनू आज मोठा अधिकारी झाला होता आणि त्यानेच ती हिरवी नऊवार आजीसाठी आणली होती. त्या नऊवार साडीतील प्रत्येक धागा हा शाळेतल्या पुस्तकातील एकेका धड्यांनी बांधलेला होता, विणलेला होता. तो धागा पिनूने आणि आजीने मिळून विणला होता. हळूवार, नाजूक हातांनी, न दुखवता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांची मनं सांभाळून विणलेले धागे होते ते. अगदी गर्भातलं बाळ कसं असतं, मऊ मऊ गादीत बसलेलं असतं आणि त्याची आई पूर्ण त्याची काळजी घेत असते. हळूवार, त्याला त्रास न होईल असं करत असते. अगदी तसाच धागा, हिरवागार, गर्भरेशमी. धन्यवाद मित्रांनो. गोष्ट जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा. आणि हो, डिस्क्रिप्शन बॉक्स वाचायला अजिबात विसरू नका.